राजहंस प्रकाशन सादर करीत आहे गोष्टी राजहंसी पुस्तकांच्या. नमस्कार. संस्कृती रंग हे वैशाली करमरकर यांनी लिहिलेलं आणि राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केलेलं पुस्तक. नावावरूनच तुमच्या लक्षात येईल की विषय खूप रोचक आहे आणि उत्सुकता वाढवणारा आहे. वैशाली ताई, स्वागत तुमचं कार्यक्रमामध्ये. आज आपल्या ज्या गप्पा होणार आहेत त्या संस्कृती रंगी असणार आहेत आणि बऱ्याच रोचक गोष्टी त्याच्यामधनं समोर येतील. खरं तर असं आहे ना की संस्कृती हा शब्द आपण इतक्या वेळा वापरतो आणि इतक्या प्रकारे वापरतो की आम्हाला आमच्या देशाच्या संस्कृतीचा अभिमान आहे इथपासून ते आमच्या संस्कृतीत नाही बसत हे इथपर्यंत. पण आपल्याला समजा जर कुणी विचारलं की संस्कृती म्हणजे काय रे भाऊ, तर आपण असं म्हणू की सोपं आहे. आपण जे वागतो, आपल्या चालीरीती, आपलं खाणं पिणं किंवा आपल्या देशाचे अभिमान बिंदू आणि हळवे कोपरे हे सगळं म्हणजे संस्कृती. तर आता ह्या सगळ्या गोष्टी संस्कृतीत जरी येत असल्या तरी संस्कृती ही त्याच्या पलीकडे बरंच काही आहे आणि गुंतागुंतीचे. मुळात भारतातच एवढ्या संस्कृती आहेत, त्या समजून घेणंही जिकिरीचं असतं. तर जेव्हा आपण परदेशाबद्दल बोलतो तर ते परकीय संस्कृती समजून घेणं हे आणखीनच अवघड काम असतं. कारण ते नुसतं समजून घ्यायचं नसतं, तर तिथल्या माणसांशी वागायचं असतं. आणि हे समजून घेऊन कसं वागायचं हाच या पुस्तकाचा गाभा आहे असं मला वाटतं. आणि आता तर काय झालंय की ग्लोबल विलेज म्हणजे आपण विलेज असं अनेक वेळेला म्हणलं तरी ह्या विलेजातली माणसं एकमेकांना नीट ओळखत नाहीत, खेड्यातलं म्हणलं तरी. आणि मग खूप गैरसमज व्हायची शक्यता असते. आणि पुण्या मुंबईला जावं इतक्या सहजी आपण हल्ली परदेशात संचार करतो. म्हणजे करोनामुळे हे थांबले हे जरी खरं असलं तरी काहीच दिवसात ते परत चालू होईल. आणि अशा वेगळ्या संस्कृतीतल्या वेगळ्या माणसांशी वागताना नेमके काय गैरसमज होतात ते कसे टाळायचे हा या पुस्तकाचा गाभा आहे. आणि त्यामुळे आता आपण म्हणतो की पुस्तकाचा जन्म, तर वैशालीताई मला असं वाटतं की या पुस्तकाची जन्मकथा इथून सुरू करण्याऐवजी मला असं वाटतं तुमचा जो व्यवसाय आहे, जे प्रशिक्षण तुम्ही घेतलेलं आहे, म्हणजे इंटर कल्चरल फॅसिलिटेटर असं एक भारदस्त पद ते आहे. तर मला असं वाटतं की हे तुमचं काम, हे तुमचं पद, यामुळे ह्या पुस्तकाचा जन्म झालेला असणार किंवा ते तुम्हाला लिहावंसं वाटलेलं असणार. तर त्यामुळे पुस्तकाच्या जन्मकथेकडे जाण्यापूर्वी इंटरकल्चरल फॅसिलिटेटर म्हणजे नेमकं काय हे मला नक्की जाणून घ्यायला आवडेल आणि निश्चितच वाचकांनाही आवडेल. वैशालीताई, नमस्कार. खूप धन्यवाद. खूप महत्वाचे आणि खूप छान छान प्रश्न आणि खूप छान छान ह्याबद्दलची तुमच्याकडनं ऐकायला मिळालेली विधानं. ही सुरुवात तर खूप छान झाली. खरंच आहे, तुम्ही म्हणताय तसं संस्कृती हा शब्द इतका वेगवेगळ्या तऱ्हेने वापरला जातो की आज जगभर त्याच्या जवळजवळ 168 व्याख्या आहेत कल्चर किंवा संस्कृती या शब्दाच्या. पण अजूनही संस्कृती शास्त्र त्याबद्दल समाधानी नाहीये की हे कल्चर म्हणजे काय, संस्कृती म्हणजे काय, संस्कार का ते. मला वाटतं आपल्या सगळ्यात जवळ आपल्या भाषेत जाणारा शब्द म्हणजे संस्कार असं म्हणता येईल. अटलिस्ट माझ्या ह्या व्यवसायाच्या बद्दल. कारण तुम्ही पहिलंच विचारलंय की हा प्रोफेशन हा काय आहे, इंटरकल्चरल फॅसिलिटेटर. तर दोन गोष्टी, एक म्हणजे कल्चर किंवा संस्कृती ह्याचा ह्या परिघातला शब्द वापर हा कला क्षेत्राला अनुलक्षून नसून तो व्यवसाय क्षेत्राशी संबंधित आहे. म्हणजे ज्याला आपण बिझनेस कल्चर असं म्हणतो, त्याच्याशी ह्याचा संबंध आहे. दुसरी गोष्ट, हे जे जागतिकीकरण वगैरे आपण आताच उल्लेख केलाच संध्याताई, त्याच्यामुळे ग्लोबल व्हिलेज म्हणतो आपण, सगळे एकमेकांच्या जवळ येऊ पाहतोय असं म्हणतो. परंतु तरीही एकमेकांचे संस्कार बिझनेस वर्ल्डला नेहमीच समजले जातात असं नाही.
बऱ्याचदा ते नाही समजले जात. पूर्वी कसं व्हायचं, व्यापार व्हायचा तो फक्त व्यापाऱ्यांच्या माध्यमातून व्हायचा. पण आता संस्कृती ज्या बोलतात त्या एकमेकांच्या जे प्रातिनिधिक बिझनेस लीडर्स किंवा बिझनेस पर्सन्स, व्यावसायिक एकमेकांना भेटतात, त्याच्या माध्यमातनं ही संस्कृती बोलत असते. आणि इंटरकल्चरल फॅसिलिटेटरचं जे काम असतं, ह्या इंटरकल्चरल फॅसिलिटेटरला मुख्य म्हणजे 2 संस्कृतींमध्ये पार तळाशी बुडी मारून त्या संस्कृती समजून घेण्याची संधी आयुष्याने दिलेली असणं महत्वाचं असतं. या दोन्ही संस्कृतींबद्दल त्याचा खूप गाढा अभ्यास सततचा, तिथे कुठे पूर्णविराम नाही, असणं आवश्यक असतं. आणि अनुभव विश्व जे आपल्याला ह्या व्यावसायिक संपर्कामुळे आपल्या पुढे उलगडत असतं, त्याच्यामधनं सतत नवीन नवीन अनुभवाच्या खिडक्या उघडत असतात. आणि त्या खिडकीमधनं येणारा प्रकाश कधी कधी डोळ्याला इतका तापदायक ठरू शकतो, तरीही न डगमगता पुढे त्याच्या मागची कारण मीमांसा शोधण्याची एक वृत्ती असली की मग त्या व्यावसायिकांना इंटरकल्चरल फॅसिलिटेटर अशा प्रकारे 2 संस्कृतींमधला समन्वय करण्याचं काम करण्याची संधी मिळते. आता माझ्या बाबतीत जेव्हा आपण संस्कृती रंग या पुस्तकाच्या बाबतीत बोलणार आहोत, तेव्हा त्यातला म्हणजे मूळ की ह्या पुस्तकाचं म्हणजे तुम्ही काम करत असणं ही एक गोष्ट आहे, पण ह्या पुस्तकाची कल्पना कशी सुचली, का लिहावं असं वाटलं तुम्हाला, आणि ते साकार, कारण ते कल्पनेपासूनचा प्रवास बराच मोठा असतो. आणि खरं तर सांगू का, मला असं वाटतं की गोष्टी मागची ही गोष्ट आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल तुमची. जरूर. त्याचं असं झालं, सुरुवात झाली साधारण 1995 साली वगैरे. आणि त्यावेळेला मी विशेष करून जर्मन भाषा प्रशिक्षक म्हणून काम करत होते बंगलोरमध्ये. आणि बंगलोरला तिथे आपल्याकडच्या उदारीकरण आणि जागतिकीकरण ह्याचे पडघम पहिले बंगलोरला वाजायला लागले, कारण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, IT ह्याच्यापासून त्याची पहिली सुरुवात झाली. तर त्यावेळेला फिलिप्स सॉफ्टवेअर म्हणून एक कंपनी क्लायंट होते माझे, त्यांना मी बिझनेस कम्युनिकेशन जर्मन मधलं शिकवत होते. तर त्यांचे व्हाईस प्रेसिडेंट पहिल्यांदा मला असं म्हणाले की मॅडम, तुम्ही भाषा वगैरे शिकवताय, सगळं कबूल आहे, आम्ही सगळेजण तयार आहोत पूर्ण भाषा शिकायला, पण माझ्या टीमला जर्मनीमध्ये तरीही ऍक्सेप्टन्स मिळत नाही, हे का? त्यांचा माइंडसेट आणि मेंटॅलिटी ही तुम्ही शिकवू शकाल का? आणि मला असं वाटतं क्लायंट इज युअर बेस्ट एज्युकेटर. तर तेव्हापासून माझ्या एकदम लक्षात यायला लागलं की अरे, हे जे आम्ही स्वतः अनुभवलं होतं व्यावसायिक म्हणून तिथे काम करताना किंवा तिथे राहताना, तिथे अभ्यास करताना, तर तो एक संपूर्ण विषय आहे. ह्याचा अर्थ तोच हा विषय संस्कृतीशास्त्र. आणि मग त्यातून मी पुढे त्या विषयावर जास्त वाचन करत गेले, सर्टिफिकेशन्स घेत गेले. आणि मग पहिल्यांदा मी तिथे जर्मनी सेन्सिटायझेशन असे ट्रेनिंग प्रोग्राम्स द्यायला सुरुवात केली. मग गंमत अशी झाली, 2004 सालापासून सर्वसाधारण उदारीकरणाने इतका मोठा वेग घेतला की भारतीय व्यावसायिक म्हणजे भारतीय कंपन्यांनी जर्मनीमध्ये आपली ऑफिसेस थाटायला सुरुवात केली. त्यावेळी पहिल्यांदा जर्मन लोकांच्या लक्षात आलं की अरे बापरे, हे काहीतरी वेगळंच आहे, तर आपल्याला आता ह्यांच्याबद्दल माहिती करून घेणं जरुरीच आहे. म्हणून जर्मन व्यावसायिकांनी फार मोठ्या प्रमाणावर इंडिया सेन्सिटायझिंग ट्रेनिंग प्रोग्राम्स माझ्याबरोबर म्हणजे मागणी सुरू केली. आणि त्यातनं आपल्या भारतीयांच्या बद्दलची वेगवेगळी इतकी स्टिरिओटाइप्स प्रत्येक ट्रेनिंग मधनं बाहेर येत गेली की त्या विचारांची गर्दी मला स्वस्थ बसू देईना. की भारत कुठल्या कुठे गेलाय, पण अजून ते मला विचारतात की तू अडॉप्टेड
एज्युकेटेड मुलगी आहेस का कुठल्या तरी जर्मन आई वडिलांची, तुमच्या देशात तर स्त्रीला स्वतंत्रपणे काम करायची मुभा नसते, मग तुमच्याकडची जाती व्यवस्थेत तू कशी काय सर्व्हाइव्ह होतेस. म्हणजे त्यांचे प्रश्न ऐकून ऐकून दोन संस्कृतींमध्ये व्यावसायिक तऱ्हेने असलेली प्रचंड दरी ही माझ्या लक्षात यायला लागली आणि त्या विचारांच्या गर्दीनी अतिशय त्रास द्यायला सुरुवात केली. आणि मग असं वाटलं ह्याच्याबद्दल आता काहीतरी लिहिलं गेलं पाहिजे. म्हणून मी प्रथम राजहंसच्या दिलीपराव माजगावकरांना पत्र लिहिलं आणि त्यांना विचारलं की हे आपण करूयात का, असं मला फार वाटतंय असं लिहावं म्हणून. आणि मग जी आनंदराव हर्डीकर, दिलीपराव माजगावकर आणि माझी अशी जी भेट झाली त्यातून मग हे पुस्तक लिहावं अशा तऱ्हेची कल्पना आकाराला आली. आणि मग मी त्याच्यावरती झपाटल्यासारखं काम सुरू केलं. आणि त्यावेळेला म्हणजे अजूनही सारखे व्यवसाय दौरे चालू असतात, सारखं जर्मन संस्कृती काहीतरी वेगळंच विचारते, भारतीय संस्कृती अनेक काहीतरी वेगळं विचारते. त्यामुळे हा प्रवास फार मनोरम होत जातो. वैशालीताई, तुम्ही मगाशी थोडासा उल्लेख केला की आपल्याबद्दल किती गैरसमज असतात परदेशी लोकांचे, आणि आपलेही त्यांच्याबद्दल फार गैरसमज असतात. पण ना कधी कधी मला असा एक सूर ऐकू येतो की प्रत्येक वेळेला की बाबा तुम्ही आम्हालाच का सगळं सांगता, की परदेशात गेल्यावर असं वागा, त्यांची संस्कृती तशी आहे, किंवा हे करू नका. आता का ते पुढारलेले देश आहेत म्हणून आपण असं वागतो? तर खरं तर गरज त्यांना पण आहे. तर मला प्रश्न असा विचारायचा आहे की जर्मन लोक किंवा इतर आणखीन जे काही व्यावसायिक भारतामध्ये येतात, तर ते जाणून घ्यायला उत्सुक असतील हा एक भाग झाला. पण जाणून घेऊन त्याप्रमाणे ते आपल्या वर्तनात बदल करायला किंवा खरोखरीच भारत समजून घ्यायला उत्सुक असतात का? फार महत्वाचा प्रश्न आहे आणि अगदी तुम्ही बरोबर मनकवड्यासारखा हा प्रश्न विचारलाय. कारण आता आपल्याकडे जो न्यू फाउंड कॉन्फिडन्स आहे आपल्या व्यावसायिकांमध्ये, वसाहतवादाचं ओझं झुगारून देण्याचा प्रयत्न होतो आहे, त्यावेळी तर हा प्रश्न फार वेळा मला विचारला जातो की आम्हीच का म्हणून शिकायचं, ते नाही का शिकत. तर त्याच्यावरती माझं अगदी थेट उत्तर आहे की हो, त्या लोकांना सुद्धा शिकण्याची तितकीच आवश्यकता आहे, हे पटलेलं आहे आणि ते त्याच पद्धतीने शिकण्याचा अत्यंत मनोभावे प्रयत्न करतात. मुख्यतः हा प्रयत्न बिझनेस लीडर्स कडनं आधी केला जातो. त्याच्यामुळे हे प्रोग्राम जे होतात ते आधी बिझनेस लीडर्स बरोबर होतात आणि त्याच्यानंतर मीडियम लेवल मॅनेजमेंट त्याच्यामध्ये अंतर्भूत केली जाते. मग या बिझनेस लीडर्सना जेव्हा हे पटायला लागतं की अरे खरंच जर्मन संस्कृतीचं काळभान वेगळं आहे, पण म्हणून भारतातही तेच काळभान असेल असं आपण कसं काय धरून चालतो, आणि त्याच्यामुळे पहिलं पाऊल बऱ्याचदा ते लोक टाकण्यासाठी आता तयार होतात. मात्र मी एक मात्र अगदी आवर्जून सांगू इच्छिते, ही फेज येईपर्यंत थोडा खडतर काळ असतो फॅसिलिटेटरसाठी. कारण जर्मन कल्चरला बऱ्याचदा नारळाची उपमा दिली जाते बरं का, की आपल्याला जो भूक लागली, तहान लागली आणि नारळ आपल्याला ते देऊ शकतोय हे माहितीये, परंतु नारळ खाली पाडून, सोलून, उघडून त्याच्यातलं खोबरं खायला आणि पाणी मिळायला बराच काळ जावा लागतो. तसं जर्मन संस्कृतीला किंवा संस्कारांना एक तऱ्हेची विश्वासार्हता भारताबद्दल वाटेपर्यंत बराच काळ द्यावा लागतो. आणि तो एकदा दिला की जर्मन कंपन्या इथे आपल्याकडे जेव्हा त्यांचं सगळं कार्यालय थाटतात तेव्हा ते करत असलेले खूप मोठे प्रयत्न अत्यंत वाखाणण्यासारखे आहेत. आपल्याला वेळ असला तर मी 1-2 उदाहरणं नक्की देऊ शकते. की एक जर्मन मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, त्यांच्याबरोबर 2 वर्ष सलग काम केल्यानंतर आणि ते इथे पुण्याच्या जवळ राहिल्यानंतर त्यांना बऱ्याच गोष्टी आपल्याकडच्या संस्कारांमधल्या कळायला लागल्या. आणि त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर एकदा जेव्हा ह्या जर्मन मध्यमस्तरीय कंपनीच्या बोर्ड बरोबर एक व्हिडिओ कॉन्फरन्स करायला मिळाली आणि हा जर्मन माणूस माझ्या खांद्याला खांदा लावून ह्या अत्यंत कसं म्हणू कन्झर्वेटिव्ह ऑर्गनायझेशन असते बवेरिया, बाडन-व्युर्टनबर्ग या प्रदेशामधल्या ज्या मध्यमस्तरीय कंपन्या असतात तर त्या अत्यंत परंपरानिष्ठ कंपनीच्या बोर्ड मेंबर्सना माझ्या खांद्याला खांदा लावून कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत होते
हे मिस्टर होफमन की नाही इथे कॅज्युअल लिव्ह आपल्याला हा कन्सेप्ट आपल्याला घ्यावाच लागेल, कारण तो जरी जर्मनीत अस्तित्वात नसला तरी तो भारतासाठी फार महत्वाचा आहे. कारण जर्मन मन विचारतं लिव्ह म्हणजे सुट्टी, त्याच्यात कॅज्युअल काय आहे? आयदर तुम्ही आजारी असता म्हणून तुम्हाला सुट्टी घ्यायला लागते, किंवा तुम्ही सुट्टीवर जाता म्हणून तुम्हाला सुट्टी घ्यावी लागते. पण भारतातली ही जी आपल्याकडे शेजाऱ्याच्या घरी जरी मृत्यू झाला तर आपण त्यांच्याकडे त्यांच्यापाशी राहणं हे किती महत्वाचं असतं. ह्या काही गोष्टी या श्रीयुत होफमन यांनी फार जवळून समजून घेतल्या आणि त्यांनी अतिशय उत्तम तऱ्हेने त्यांच्या इथल्या कंपनीमध्ये राबवायला सुरुवात केली. तसेच ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये तिथे छोट्या छोट्या चुकींना फार म्हणजे त्याचे फार म्हणजे भयंकर पडसाद असतात. पण आपल्याकडे सध्या जनरली चूक मान्य करण्याची किंवा त्रुटी माझ्या हातनं घडली असं सांगण्याची सवय नसते. मग हे एका मॅनेजमेंटनी फार सुंदर ओळखलं आणि त्यांनी काय केलं की नाव न देता येता जाता ज्याला जिथे या चालू असलेल्या शॉप फ्लोअरवरच्या कामात त्रुटी दिसेल त्यांनी अमुक एका रंगाचा एक स्टिकर एका ठिकाणच्या बोर्डवरती चिटकवायचा. सो हा स्टिकर कोणी चिटकवला हे माहित नसतं, पण स्टिकर चिटकवला जातो म्हणून कळतं की अच्छा हे असं असं झालेलं आहे या ठिकाणी. म्हणजे अशा काही पद्धतीने त्या लोकांनी सुद्धा खूप आता ऍडजस्ट करायला सुरुवात केली, कारण आता त्यांना पर्याय नाहीये युरोपच्या बाहेर आल्याशिवाय. हा, हे ऐकून खरंच बरं वाटलं. कारण सगळ्यांचा समज असा असतो की सगळं काय बदलायचं ते आपण बदलायचं विकसनशील देशांनी आणि त्यांनी नाही बदलायचं. त्यातूनच म्हणजे आता तुम्ही ज्या व्यावसायिक संपर्क किंवा तिकडल्या कंपन्या इकडे येणं इकडल्या तिकडे जाणं ह्याच्याविषयी बोलताय, तर मला आणखीन एक असं वाटतं की जर्मनी काय, रशियन काय, स्पॅनिश काय, जॅपनीज काय, हल्ली तरुण मुलं वेगवेगळ्या भाषा शिकत असतात आणि त्यांना असं वाटतं की ह्या करिअरच्या संधी भरपूर उपलब्ध आहेत या भाषांमध्ये आणि त्या असतातही तशा. पण नेहमी असं वाटतं की प्रत्येक भाषेच्या लकबी असतात, काही खोड्या असतात आणि त्या किती वेगवेगळ्या असतात. म्हणजे उदाहरणार्थ मराठीत आपण सहज म्हणतो की अगं दे ना जरा ते करून, किंवा मला हे आणून दे बरं. पण आता इंग्रजी किंवा हिंदी जी भाषा आपण अगदी आपल्या शाळेपासून शिकत आलोय, तर त्याच्यामध्ये पण किती फरक असतो. म्हणजे इंग्रजीमध्ये कुणी अमुक एक दे मला असं नाही म्हणणार, त्यांचं वाक्यच मुळी कुड यू प्लीज यांनी सुरू होतं. किंवा अगदी साध्या गोष्टीसाठी सुद्धा अर्जो, विनंत्या, मार्दव, म्हणजे आय वॉज वंडरिंग इट वुड बी पॉसिबल टू ब्रिंग समथिंग, म्हणजे असं म्हणणार. आणि आपण वाक्य, इंग्रजी भाषा आपल्याला येते पण आपण तेच वाक्य मराठी आघात देऊन त्याच पद्धतीने बोललो तर अनेकांना ते अतिशय उद्धट आणि रूढ वाटू शकतं. तर मला तुम्हाला असं विचारायचंय की भाषा येणं हा एक भाग झाला, पण या भाषेला तुमची संस्कृती नव्हे तर तुमचं रोजचं जगणं हे एवढं चिकटलेलं असतं की त्या सगळ्याचा एकत्रितपणेच तुमच्या समोर येतो. तर मला असं वाटतं म्हणजे भाषा, संस्कृती आणि जगणं यांचे हे काय ताणेबाणे आहेत आणि कसे समजून घेतायत? अगदी बरोबर तुमचं हे सगळं निरीक्षण आहे की सध्या एक खूप फॅड आलेलं आहे की परकीय भाषा शिकली की माझ्यासाठी अनेक व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील. त्यामध्ये तथ्यही आहे, परंतु तो जरा गंभीरतेने घेण्याचा विषय आहे असं मलाही वाटतं. कारण भाषा ही काही एका पोकळीत जन्माला येत नसते, नाही का? त्याला एक तऱ्हेच्या जीवनाचं अस्तर असतं आणि हे अस्तर आपण जेव्हा समजावून घेतो त्याच वेळेला आपण त्या भाषेचा योग्य प्रकारे उपयोग करायला शिकतो. अमुक एक शब्द कुठल्या वेळी, कुठल्या संदर्भात, कुठल्या व्यक्तीबरोबर वापरला तर तो योग्य ठरेल ह्याचं ज्ञानही भाषा ज्ञानाच्या बरोबरच अत्यंत आवश्यक असतं. म्हणून तर संस्कृतीशास्त्र संस्कृतीला एक हिमनगाची उपमा देतं बरं का. तर हिमनगाचा कसा वरचा छोटासा भाग आपल्याला दिसत असतो, बरोबर, तो दिसणारा भाग म्हणजे समजा भाषा, ती आपण वेगवेगळ्या संस्थेत जाऊन शिकून आपण शिकतो. नंतर हा हिमनग काही तिथं थांबत नाही, तो आणखी खोल 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 गेलेला असतो. तो किती खोल असतो त्याची कल्पना वरती बघून, वरच्या स्तराला बघून कधीही येत नाही.
टायटॅनिक हे जहाज बुडलं ते काही वरच्या थरामुळे नाही बुडलं, खालच्या थरामुळे बुडलं. कारण त्याचा जो प्रचंड विस्तार होता तोच कळलेला नसतो आपल्याला. जॉईंट व्हेंचर्स ही जेव्हा फेल्युअर जातात किंवा जेव्हा अयशस्वी ठरतात तेव्हा आता सगळं संशोधन पुन्हा एकदा ह्याच गोष्टीकडे बोट दाखवतं की ओके, भाषा कळली पण संस्कार नाही कळले. तर मी तुम्हाला एक साधं उदाहरण देते. आपल्याकडे एक म्हणजे गुगलनी सुद्धा फार या गोष्टी झालेल्या आहेत की एक 4-5 शब्द संपदा, काय एअरपोर्टवर उतरल्यावर जे काय लागतं ते सगळं शिकून घेतलं की मला कुठल्याही देशात कसंही वावरता येईल असं एक आपल्याला वाटत असतं, है ना. तर तसंच काहीसं जर्मन भाषेच्या बाबत होतं. आणि त्याची मजा अशी आहे की मला जर्मन क्लायंट्स मला नेहमी सांगतात की हे पहा, तू जेव्हा आमच्याकडच्या भारतीय टीमला देशील ना तुझं ट्रेनिंग, त्यावेळी पहिली गोष्ट त्यांना अमुक अमुक समजावून सांग. तर ती काय? तर ती म्हणाले की जो उठतो तो लिफ्ट पासून कॉरिडॉर पर्यंत वी गेटेस असा प्रश्न विचारतो. आता जर्मन मध्ये वी गेटेस इनन किंवा वी गेटेस याचा अर्थ आपल्या मराठीत म्हणायचं काय, कसं काय, काय म्हणताय. आता आपल्यावरचे अँग्लो सॅक्सन संस्कार खूप भारी आहेत. इंग्रजी मडमेनी आपल्याला फार गोष्टी शिकवल्या आहेत आधीपासून. तर आपण म्हणतो ओके वी गेटेस म्हणजे हाऊ आर यू. त्यावेळी आपण या हिमनगाच्या खाली जाऊन विचार करत नाही की हाऊ आर यूचं उत्तर काय असतं जनरली. तर आपण इंग्रजीत पुन्हा हाऊ आर यू म्हणतो किंवा घोटल्यासारखं फाईन थँक्यू म्हणतो. पण जर्मन भाषेमध्ये तुम्ही एक म्हणजे हाऊ आर यू हा प्रश्न विचारायचा जर असेल तर त्यासाठी तुमचा अनेक वर्षांचा, अनेक महिन्यांचा त्या व्यक्तीबरोबरचा संपर्क असावा लागतो. म्हणजे तुमची चांगली ओळख असावी लागते. आणि तुम्ही ह्या चांगल्या ओळखीच्या व्यक्तीला जेव्हा एक 6-8 आठवड्यांनी, 6 महिन्यांनी भेटता त्यावेळीच तुम्ही वी गेटेस म्हणजे हाऊ आर यू या अर्थाने तुमचं कसं काय चाललंय या अर्थाने प्रश्न विचारू शकता. त्याऐवजी जर्मन भाषेने जे काही वेगळे, ज्याला आपण आईस ब्रेकर्स म्हणतो, की कोणाची दखल घेण्यासाठी लिफ्टमध्ये एकदम एक वेगळा ऑड मोमेंट असतो की आपण हसावं नाही हसावं, बघावं नाही बघावं. तर त्यावेळी जे काय बोलायचं असतं ते वेगळं असतं. पण ते वेगळं असतं हे समजण्यासाठी त्या संस्कृतीच्या भाषेच्या अतिशय तळापर्यंत जाणं फार महत्वाचं असतं. आणि त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणलात त्याच्यामध्ये फार फार मोठा आशय आहे की नुसती भाषा शिकून थांबण्यात अर्थ नाही, तर तिथली संस्कृती सगळ्या अंगांनी समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणजे जगणं त्यांचं ते त्यांचं बरोबर. आता त्यांचं जगणं तुम्ही म्हटलं तेव्हा मला अजून एक उदाहरण एकदम आठवलं. त्यांच्याकडे जनरली संध्याकाळच्या वेळेला साधं कोल्ड मीट, ब्रेड, चीज आणि त्याच्याबरोबर एखादा फळाचा रस किंवा बियर, वाईन अशा पद्धतीचं संध्याकाळचं जेवण असतं. कारण दोघही जण काम करत असतात आणि ते त्यांच्याकडे फक्त वॉर्म जेवण एकदाच असतं, गरम जेवण असं ते फक्त दुपारच्या वेळेला. आता आपल्याकडच्या व्यावसायिकांना जेव्हा कधी कोणी घरी संध्याकाळच्या वेळी बोलवतात कामाच्या नंतर आणि त्यावेळी उत्कृष्ट सुशोभित तऱ्हेने मांडलेलं पण हे कोल्ड कट्सचं जेवण जेव्हा मांडलं जातं, ते जर्मन संस्कृतीचा तो अविभाज्य भाग आहे. त्यावेळी भारतीय व्यावसायिकांना त्यांच्या त्या अतिथी देवो भव ह्या संस्कारातून असं एकदम त्यांना निराशावादी वाटतं की काय हे लोक जेव्हा येतात तेव्हा आपण ह्यांना एअरपोर्टवर आणायला जातो, कितीही रात्रीचे किती वाजले असले तरी हॉटेलवर पोहोचवतो आणि आज आम्हाला जेवायला बोलवलंय तर हे आम्हाला हे असं जेवण दिलेलं आहे. तेव्हा काय असतं, आपल्या संस्कारांचा चष्मा आपल्या डोळ्यावर असतो आणि त्या चष्म्यातनं आपण दुसरे संस्कार बघत असतो. त्यामुळे ते कळायला अवघड जातात. आणि तुम्ही आता जे म्हणालात ना की आपण भाषा, संस्कृती जगणं आणि आपल्या चष्म्यातनं बघणं, तर मला असं वाटतं की संस्कृती रंग हे पुस्तक जसं आहे ज्याच्यामध्ये खूप व्यापक पद्धतीने संस्कृती ह्या संकल्पनेची तुम्ही मांडणी केली, तसं तुमचं दुसरं जे पुस्तक आहे की कल्चर शॉक जर्मनी, तर मला वाटतं हा सगळा गुंता
तुम्ही फार सुंदर पद्धतीने या पुस्तकामध्ये उलगडून दाखवलेलं आहे. आणि हे कसं आहे, की नुसती संस्कृती, त्याच्या संकल्पना किंवा वेगवेगळ्या देशामध्ये काय असतं, अशी नुसती चर्चा न करता ते अत्यंत उपयुक्त असं पुस्तक आहे. म्हणजे थोडक्यात आपण सोबती, वाटाड्या किंवा युजर फ्रेंडली हल्लीच्या भाषेत म्हणायचं, तर तसं ते पुस्तक आहे, की मला अमुक एक ठिकाणी जायचंय, तर तुम्ही जसं तो लिफ्टचं उदाहरण दिलं, की मी काय म्हणू, मी काय बोलू, काय करू? तर ही जी अत्यंत आवश्यक असतं, की जे तुम्हाला Google सर्चवर मिळू शकणार नाही आणि ते ह्या पुस्तकात मिळू शकतं. तर मला खूप उत्सुकता आहे, की ह्या पुस्तकाची किंवा म्हणू खरं मालिकेचीच कल्पना कशी पुढे आली आणि त्याच्यात तुम्ही कसे-कसे त्याचे टप्पे पाडलेत, की या पुस्तकात काय असावं? कारण शेवटी तुम्ही कल्चर क्विज त्याच्यामध्ये दिलेलं आहे. हे करा, हे करू नका, अशा पद्धतीने काही-काही मांडलेलं आहे. तर ही कसं टप्प्याटप्प्याने पुढे सरकलं हे पुस्तक? इथे पुन्हा एकदा मला ना राजहंस प्रकाशन, नागनाथ पार, त्यांची सर्व टीम, दिलीपराव माजगावकर, आनंदराव हर्डीकर या सगळ्यांना मनापासून धन्यवाद द्यावे लागतील. कारण त्यांनी संस्कृती रंगचा सगळा प्रवास फार जवळून पाहिला आणि त्याच्यानंतर त्यांना ज्या काही गोष्टी लक्षात आल्या, की हे एक संस्कृती रंगमध्ये का या विषयावरती खूप उहापोह झालेला आहे, की अमुक एक संस्कृती अशा प्रकारे का वागते. पण आजकालच्या व्यावसायिकांना एवढा वेळ नसतो एवढं मोठं पुस्तक वाचायला. तर त्यांना असंच छोट्याशा आकाराचं, विमानात झटकन हँड लगेज मध्ये टाकता येणारं आणि त्याच्यामध्ये एखादं एक कार्ड असलेलं, की ज्याच्यानी एकदम हे केलं पाहिजे आणि हे अजिबात करू बरोबर. नका अशा पद्धतीचं. तर असा एक प्रकल्प आखता येईल का, अशी त्यांच्या बरोबरची जी चर्चा झाली ती फारच चांगली चर्चा झाली आणि त्यातून या मालिकेचा जन्म झाला. त्याच्या मागे आणखीन पण एक कारण आहे. एक भारतीय म्हणून जेव्हा आपण देशाविदेशाच्या एअरपोर्ट्स वरती उतरतो, तिथली पुस्तकालय बघतो किंवा दुसऱ्या दुसऱ्या अनेक शहरांमध्ये जातो, तिथली पुस्तकालय बघतो, तिथे मला दरवेळी एक प्रश्न पडे की कल्चर शॉक फॉर व्हिएतनाम. म्हणजे व्हिएतनामच्या लोकांना आपल्या सगळ्या लोकांचा कल्चर शॉक कसा बसतो हे त्यांनी त्यांच्यासाठी एक भली मोठी मालिका असते प्रत्येक पुस्तकालयामध्ये. इंग्लंडमध्ये जा, अमेरिकेमध्ये जा, युरोपच्या कुठच्याही देशामध्ये जा, इंडोनेशिया, कुठल्याही देशाच्या पुस्तकालयात त्यांना त्यांच्या नागरिकांना इतर कल्चर्स कशी शॉक देऊ शकतात हे सांगण्यासाठी मालिका असतात. आणि मला असं फार आश्चर्य वाटलं की अनेक शतकापासून भारतीय व्यापारी जगभर फिरतायत. अरे भारतीयांना नाही का कल्चर शॉक बसत? भारतीयांना सुद्धा पुष्कळ वेगवेगळे, पण आपल्यामध्ये एक इतका सुंदर ज्याला आम्ही टॉलरन्स लिमिट असं म्हणतो, ती एक आपल्या भारत विचारांनी आपल्याला शिकवलेली आहे आणि त्याच्यामुळे आपण त्याच्याबद्दल फार गंभीरतेने का बरं विचार करत नाही, का समजून घेत नाही आपल्या भारतीय व्यावसायिकांना. यासाठी पण माझा आटापिटा होता, ही अशी मालिका आपल्याकडे पण निर्माण व्हायला पाहिजे आपल्या व्यावसायिकांसाठी, असं फार प्रकर्षाने वाटत होतं. कारण शेवटी कल्चर शॉक म्हणजे शॉक हा एक स्ट्रेस आहे आणि अनेक प्रकारचे जसे स्ट्रेस असतात तसं आपण जेव्हा भूगोल बदलतो, आपला वावर क्षेत्र बदलतो, तेव्हा माणसावर फार मोठा त्याचा आघात असतो. तो आपल्या लक्षात येत नाही, तो समजून सांगावा लागतो. म्हणून मग मी ह्या पुस्तकामध्ये अतिशय व्यापकपणे विद्यार्थी वर्ग आता जाऊ लागलाय. कारण जर्मनी आणि भारत यांच्यातलं संस्कृती रंगत ते आज ह्या कालखंडामध्ये अनेक प्रकारे सहकार्य वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळे काय होतंय की तिथे स्थायिक होऊ पाहणाऱ्या यंग प्रोफेशनल्स, तरुण व्यावसायिकांचे आई वडील तिथं जात आहेत, तरुण विद्यार्थी तिथे जात आहेत, मग शाळेचे जे एक्सचेंज प्रोग्राम होतात त्यातनं लहान मुलं जात आहेत आणि व्यावसायिक जात आहेत. तर मग आता ह्या कल्चर शॉक ह्या सिरीज मध्ये ह्या सगळा वयोगट एकत्रित करून त्यांची थोडी जर्मनी बद्दलची एक तयारी करून घ्यावी अशा पद्धतीने कल्चर शॉक जर्मनी हे पुस्तक या मालिकेत आलं. आणि तसंच आखाती देश, तिथेही आपल्याकडनं खूप मनुष्यबळ जात असतं, तर आखाती देशांबद्दलचं कल्चर शॉक हे एक दुसरं पुस्तक. तसंच बेडेकरांनी लिहिलेलं जपान बद्दलचं कल्चर शॉक हे पुस्तक, अशी ती मालिका त्यातनं तयार झाली.
फार सुंदर मालिका आहे ही आणि मला वाटतं ते जे लोक त्या त्या देशात जातील त्यांना खूप उपयुक्त पडेल ती. आणि मला आणखीन एक वैशिष्ट्य वाटतं, तुम्ही मगाशी म्हणाल तसं हे मराठीत येणं हे फार छान वाटतं मला, कारण जनरली ही पुस्तकं अशी इंग्रजीमध्ये येतात आणि मग आपण प्रयत्न करून ती वाचा, पण मराठीमध्ये ती उपलब्ध होणं हे तर मला वाटतं फार एक चांगली गोष्ट लेखक प्रकाशक द्वयांनी केलेली आहे. त्याच्यासाठी अभिनंदन धन्यवाद. तुमचं. धन्यवाद. आणि या कल्चर शॉक पुस्तकात जी काही उदाहरणं आहेत त्याच्यावरनं एक मला असं वाटलं की संस्कृती आणि स्वभाव त्या त्या देशाचा, तर अगदी काही साध्या साध्या गोष्टींमधनं पण अंदाज बांधता येतात. म्हणजे एखाद्या देशाला कुठल्या खेळाचं वेड आहे किंवा कुठले खाद्यपदार्थ तिथे अतिशय आवडते आहेत. आता तरुणांमध्ये किंवा सगळ्यांमध्येच खेळाचं वेड खूप असतं. म्हणजे आपल्याकडे क्रिकेट आहे. क्रिकेट म्हणलं की झालं, त्या दिवशी आपण दुसरं काही करणार नाही. तसंच परदेशांमध्ये फुटबॉलचं वेड असतं किंवा चेस काही देशांमध्ये असतो. तर अगदी साध्या गोष्टी आहेत ह्या, की तुमच्या देशाचा जो खेळ आहे, त्याच्यावरनं तुमच्या संस्कृतीवर काही प्रकाश पडू शकतो का? बरोबर. त्याच्याबद्दल संस्कृतीशास्त्र ह्या विद्याशाखेने केलेलं संशोधन खरोखर आपल्या सगळ्यांचे डोळे उघडवणार आहे. त्यामुळे तुम्ही हा प्रश्न विचारला त्याचा मला खूप खूप आनंद आहे. आणि क्लायंट्स नेहमी हा प्रश्न भारताबद्दल विचारतात की इथे अजून क्रिकेट का खेळलं जातं, बस आतवाद तर संपला. परंतु ह्याच्या पलीकडे जायचं झालं तर संस्कृती किंवा संस्कार ह्याच्यामध्ये फार मूलगामी अशा मानवी प्रेरणा ज्या आहेत त्याचा विचार फार मोठ्या प्रमाणात केला जातो. तर मानवाने खेळ वगैरे हा प्रकार मानवाच्या आयुष्यात कधी आला आणि त्या खेळाचं काय महत्व होतं, तर खेळ हा त्याचा संबंध प्रत्येक संस्कृतीच्या भूगोलाशी मुख्य म्हणजे होता बरं का. म्हणजे 3 प्रकारे आत्ताचं संशोधन असं सांगतं की 3 प्रकारे खेळ ही प्रेरणा मानव जातीमध्ये विकसित झाली. पहिला प्रकार आहे की जो अत्यंत स्पर्धात्मक पद्धतीचे खेळ. दुसरी इन्स्टिंक्ट जी आहे ती म्हणजे फक्त आपण एकमेकांबरोबर समूह म्हणून आपण जसं एक जब्बू खेळतो, रमी खेळतो, हार जीत ह्याला स्पर्धा ह्याला फारसं महत्व नसतं, पण सगळ्या कुटुंबांनी एकत्र बसून खेळणं आणि समूहाचा कुटुंबाचा आनंद घेणं ही एक प्रेरणा असते. त्यातनं खेळ ही गोष्ट तयार झाली. आणि तिसरी प्रेरणा सजीव प्रेरणा ज्याला आपण म्हणू मानव जातीच्या बाबतीतली, ती असते की एक तऱ्हेचं बौद्धिक आव्हान हवंसं वाटणं ही ती प्रेरणा. आता ह्याचा संबंध भौगोलिक परिस्थितीशी कसा हा पुढचा प्रश्न मनात येतो. तर आपण पहिली सुरुवात करूया मनोरंजनासाठी खेळ किंवा समूहाच्या भानासाठी किंवा कुटुंबाबरोबरचा आनंद एकामेकांबरोबर वाटून घेण्यासाठी. तर मजा वाटेल तुम्हाला ऐकायला, पण साऊथ अमेरिकेमध्ये असलेल्या ज्या अनेक रेड इंडियन्सच्या जे आहेत ज्यांच्यावर खूप अभ्यास झालेला आहे, तर त्यांच्याकडे फॉर एक्झाम्पल स्पर्धा हा विषयच नाहीये खेळातला. ते काय करतात, सगळेजण एकत्र समुद्र किनाऱ्यावरती जातात, कुठेतरी पर्वतावर जातात आणि सगळे एकमेकांबरोबर आपली खोटी खोटी धावण्यासारखी शर्यत. म्हणजे कोण पुढे आला कोण मागे राहिला ह्याला महत्व नाही, पण एकत्र धावत शिखर चढणं किंवा समुद्रावर एकत्र धावणं एवढाच त्यांच्या पुरता आनंदाचा प्रकार असतो. तर दुसरा प्रकार असतो जिथे तृप्त भूगोल असतो. म्हणजे आता उदाहरणार्थ आशिया खंड, भरपूर पाऊस आहे, जरा पाऊस पडला, पाणी पडलं, सुजलाम सुफलाम, की पुष्कळ पीक आलं, वनस्पती उगवल्या, खायला प्यायची दात नाही आहे, अशा ज्या भूगोलात वाढलेल्या संस्कृती आहेत त्यांच्याकडे शांतपणे बसून विचार करायला वेळ मिळाला त्यांना. म्हणून आपल्याकडे ज्याला आपण चतुरंग असं वैदिक काळात नाव होतं, त्याचं पर्शियामध्ये जाऊन शतरंज नाव झालं आणि आज त्याचं नाव चेस असं झालेलं आहे इंग्रजीमध्ये. तेव्हा हा बौद्धिक व्यायाम घडवणाऱ्या पद्धतीचे खेळ हे अशा संस्कृतींमध्ये तयार झाले. तर स्पर्धात्मक खेळ कुठे तयार झाले, तर जिथे भूगोल अत्यंत भाकड होता, जिथे हवामान अत्यंत क्रूर होतं, की तुम्ही जर तुमच्या हिवाळ्यासाठी व्यवस्थित तयारी आत्तापासून केली नाही तर तुम्ही भुकेनी पण मरणार, तहानेनी पण मरणार आणि थंडीनी पण मरणार, इतका क्रूर निसर्ग. जमीन भाकड जिथे काहीच फार उगवत नाही कारण सूर्यप्रकाश नाही. मध्य युरोप
उत्तर युरोप इथली भूमी ही अशी क्रूर निसर्गाची, भाकड जमिनीची समजली जाते. त्यांच्याकडे रिसोर्सेस नाहीत. आपण त्यांना आज गेली 200-250 वर्षापासूनची ही त्यांची आजची प्रगती आहे औद्योगिक क्रांतीनंतरची. पण रिसोर्सेसच्या बाबतीत गरीब, असे गरिबी जिथे असते तिथे स्पर्धात्मक खेळ जास्त येतात. त्याच्यामुळे फुटबॉल हाचा तुम्ही उल्लेख जो केलात, त्याचं मूळ कारण हे हॉलंड आणि इंग्लंड यांच्यामध्ये एकदा फुटबॉल मॅच झाली आणि तिथलं एक मुंडकं उडवलेलं एका हॉलंडच्या सैनिकाचं मिळालं आणि त्या मुंडक्याला लाथेनी मारण्याचे एक खेळ सुरू झाला त्या इंग्रज सोल्जर्स मध्ये, शिपायांमध्ये, आणि त्यातून फुटबॉल या खेळाचा जन्म झाला अशी त्याची गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही आज हो, आणि त्याच्यामुळे तुम्ही जर हे पाश्चात्य देशात उगम पावलेले सगळे खेळ जर बघाल तर त्याच्यामध्ये शिकार, मृगया, भक्ष्याच्या मागे धावणं आणि त्यातला विजय, ह्या आदी प्रेरणा फार मोठ्या प्रमाणावर दिसतात. हे आज संस्कृती शास्त्रांनी अनेक उदाहरणांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि त्यामुळे आपण परत एकदा त्या क्रिकेटकडे वळूया. आज जेव्हा आपण हळूहळू क्रिकेट वरून कबड्डीकडे वळतोय, कारण कबड्डी सुद्धा आता इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा एक खेळ प्रकार होऊ पाहतो आहे, तर त्याचा संबंध संस्कृती शास्त्रज्ञ हे वसाहतवादाच्या जोखडातून मुक्त होऊन आता स्वतःचे खेळाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जाण्याची एक सुरुवात अशा दृष्टिकोनातून करतं. आफ्रिका खंडात सुद्धा तशीच परिस्थिती आहे बरं का. त्यांचे जे म्हणून जे काही खेळ होते त्यांना आता कुठे जास्त मोठ्या प्रमाणात खेळले जाण्याची एक तऱ्हेची तिथेही सुरुवात झालेली आहे. किती छान सांगितलं वैशालीताई तुम्ही. कारण ना हे असतं की एखाद्या देशातले लोक किलर इन्स्टिंक्ट वाले का असतात, एखाद्या आपल्या भारतासारखे शांत आणि बुद्धिगम्य खेळ खेळणारे किंवा शांतपणा आवडणारे का असतात, असं लक्षात येतं. पण त्याची मुळं ही इतकी खोलवर गेलेली आहेत, हे खरोखरीच या अभ्यासामुळे लक्षात येतं. तसंच म्हणजे याला जोडूनच मला एक आणखी असं विचारावं वाटतं की सध्या करोनामुळे आपला भारतीय नमस्कार हा अतिशय लोकप्रिय झालेला आहे की सोशल डिस्टन्सिंग, फिजिकल डिस्टन्सिंग, तर स्पर्श नको आणि हस्तांदोलन, हँडशेक. तर मला असं वाटतं की केवळ स्पर्श हवा की स्पर्श नको, या पलीकडे जाऊन ही प्रतीकं काही सांगतात का, किंवा एकंदर आपल्या संस्कृती रंगावर काही प्रकाश टाकतात का? कारण तुमचं जे संस्कृती रंग पुस्तक आहे त्याच्यामध्ये हीच दोन प्रतीकं मुखपृष्ठावर वापरलेली आहेत, नमस्कार आणि हँडशेक. खरे खरंच आहे. तुम्ही म्हणता तसंच संस्कृती ही अनेक अनेक प्रतीकातून बोलत असते. खेळ हे एक प्रतीक, तसंच हे अभिवादन करण्याचे प्रकार हे एक दुसरं प्रतीक. तर त्याची एक तुम्हाला गंमत सांगते. एक फर्म हँडशेक म्हणजे अतिशय, म्हणजे कधी कधी तो जर्मन हँडशेक नको वाटतो, इतका हात पिरगळला जातो, इतक्या जोरात हँडशेक असतो आणि तो इतक्या जोरात ते हस्तांदोलन असतं. तर त्याच्याच पाठी सुद्धा एक तिकडचं विशिष्ट कल्चरची एक ती संस्कारातली खूण आहे बरं का. म्हणजे अतिपूर्वीच्या काळी, म्हणजे आपण असं म्हणू 1200-1500 वर्षांपूर्वी युरोपियन भूभागांवरती युरोपचा इतिहास हा अत्यंत रक्तरंजित इतिहास आहे. तर तिथे जो टोळ्यांचा वावर सुरू होता, तर त्याच्यामध्ये हे एकमेकांना असा घट्ट हात धरून जोरात हात हलवण्याची पद्धत अशासाठी पडली की पूर्वी अशा अस्तनीमध्ये शस्त्र लपवली जात बरं का. तर जेव्हा आपण हस्तांदोलन करतो तेव्हा त्यातलं लपवलेलं शस्त्र खळकन खाली पडू शकतं आणि मग हा पलीकडचा माणूस हा माझी शिकार करायला आलाय का, तो मी त्याची शिकार करताना कुठची काळजी घ्यायची, मी त्याच्याशी कसं वागायचंय, हे सगळं पाश्चात्य संस्कृतीला वरती जो आज हा पॅटर्न झालेला आहे त्याच्या मागे खरं दुसऱ्या माणसाबद्दलचा अविश्वास हे मूळ कारण आहे, हे संस्कृतीशास्त्र आपल्याला आज सांगतं. तर अशा पद्धतीने दुसऱ्या माणसाबरोबरच्या एक पहिल्या ओळखीचा प्रवास हा अशा तऱ्हेच्या अविश्वासातनं सुरू होतो हँडशेक मध्ये.
आणि आज कोविडनी हे सगळं जगाला शिकवण्याचा घाट घातलाय की आपण असं करून एकमेकांना अभिवादन करूया. पण आज त्या निमित्ताने त्यातला अतिशय उत्तम अर्थ जो आपल्या भारतीय व्यावसायिकांना माहिती सुद्धा नसतो, तो आपण सुद्धा सगळ्यांनी लक्षात घेणं जरुरीच आहे की संध्याताई तुम्ही हे एक वेगळ्या तऱ्हेची व्यक्ती आहात, मी ही एक वेगळ्या तऱ्हेची व्यक्ती आहे, पण तुमच्यात आणि माझ्यात जीवन ओतणारी एकच शक्ती आहे. फक्त तिचा जो उन्मेष आहे तो तुमच्या रूपात वेगळा, माझ्या रूपात वेगळा. तर ह्या दोन शक्ती एकत्र येऊन समन्वयाने काम करणं शक्य आहे. तेव्हा त्या ऊर्जेला प्रणाम असतो हा. तर त्यामुळे ह्या कोविडच्या निमित्ताने पाश्चात्य जगाने एकूणच इतर जगाविषयी आणखी थोडा गंभीरतेने विचार, आणखी खोल जाऊन आपला सांस्कृतिक हिमनग सुद्धा किंवा आफ्रिकेचा किंवा पश्चिम आशियाई देशातला समजून घेतला तर ती एक फार उत्तम संधी आहे. तुम्ही आता म्हणालात ना की दोन शक्तींनी असं एकत्र येणं, तर त्यावरूनच मला असं वाटतं की आपण जे आता सातत्याने या गप्पांमध्येही म्हणतोय की एका बाजूनी जग खूप जवळ आलंय, अंतराने जवळ आलंय, पण त्याच वेळेला दरी मात्र वाढते. म्हणजे ती देशातल्या देशात दरी वाढतीये, मतभेदांच्या भिंती खूप उंच होत आहेत. आणि आता सगळ्यांच्याच लक्षात असं येते ना की मतभेद असले किंवा विचारभेद असले तर ते सामंजस्याने चर्चा करून, मुद्दे मांडून असे खरं तर सोडवायला हवेत. पण आता एक अशी अस्वस्थ अवस्था आहे सगळ्यांची की मुद्द्यांवरनं पटकन लोक मुद्द्यांवर येतात. समजून घेण्याची प्रक्रिया कुठेतरी खूप अडखळल्यासारखी वाटते. पण मला असं वाटतं की ही जर संस्कृती आपण समजून घेतली तर असा काही एक कॉमन डिनॉमिनेटर निघू शकतो का मुळामध्ये, आणि तो कसा काढता येईल की ज्या योगे आपल्याच देशातले इतर संस्कृती, आपल्याच देशातले इतर जातीपंथ किंवा परदेशातले लोक, त्यांच्या विचारधारा, मध्ये मध्ये येणारे मतभेद हे टोकाला न जाऊ देता आपण जर काही समजून घेतलं ह्याच्या म्हणजे मगाशी मी उल्लेख केला की गोष्टी मागची गोष्ट, तर खरंच आपल्या वागण्यामागची जी काही मनोरंजक गोष्ट आहे ती समजून घेतली तर अशा या मतभेदांच्या भिंती कमी करता येतील का? अगदी नक्की. आणि जोपर्यंत जगामध्ये जिकडे तिकडे हे तुम्ही जे म्हणताय हे मुद्द्यावरून गुद्द्यावर येणं किंवा जिथे तिथे हे जे सगळ्याचं उत्तर युद्धामध्ये मिळणं, ह्या ज्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत, तर त्याच्यावरती मानवजाती पुढे खरं बघायला गेलं तर दुसरा तरणोपाय नाही आहे. असं एकमेकांना अत्यंत हिमनगाच्या खोलीत जाऊन एकमेकांना प्रत्येक गोष्टीचा का हा प्रश्न विचारून समजून घेण्यामध्ये तर माझा पूर्ण विश्वास मनुष्यत्वावर आहे. आणि संस्कृती शास्त्राने हे मला शिकवलं, आणि हा भारत विचारावरनी आपल्याला जे शिकवलं, डायव्हर्सिटी मॅनेजमेंट वगैरे, हे शब्द अस्तित्वातही नव्हते आले हो. पण आपल्याकडे शैव विचार आणि वैष्णव विचारांचा नाही गळा घोटला. जसा कॅथलिक आणि प्रॉटेस्टंटनी एकमेकांना पहिल्यांदा 30 वर्ष रक्ताचे पाठ वाहिले आणि त्याच्यानंतर त्यांना हे शहाणपण सुचलं की अरे बापरे, हे जाऊ दे, आपण एकमेकांशी समजुतीने राहायला पाहिजे. तर हा विचार सबळ होण्यासाठी संस्कृत शास्त्राचा फार मोठा उपयोग आहे. आणि ते ओळखून बऱ्याच देशांमध्ये, आणि तीच सुरुवात आपल्या देशात झाली, तर फार सोन्याहून पिवळं. तुम्ही अगदी बरोबर बोललात संध्याताई की आपण शहरात राहणारी माणसं थोडी 500 किलोमीटर दूरवर जाऊन थोड्या भारताच्या अंतर्गत भागात गेलो तर तिथल्या लोकांची विचार करण्याची पद्धत किती वेगळी असते, आणि ते अमुक एका पद्धतीने वागतात, याचं कारण वेगळी असतात. ती कारण आपल्याला समजलेली नसतात. म्हणून आंतर भारतात सुद्धा हा जो काही विरोधाचं वातावरण सतत तयार होत असतं, तर त्यासाठी असं जर आपल्या भारताचं सांस्कृतिक आरेखन केलं गेलं, आपण सर्वांनी केलं, ते आपल्या ज्या प्रशासकीय संस्था आहेत तिथे जे UPS IPS हे अभ्यासक्रम आहेत तिथे ते जर शिकवलं गेलं, आपल्याकडच्या व्यावसायिकांना परदेशी संस्कृतीबद्दलचं हे सगळं जर का पहिल्यापासून, म्हणजे शालेय अभ्यासक्रम ते विद्यापीठीय अभ्यासक्रम, अशी सुरुवात बऱ्याच देशांनी केलेली आहे. तशी जर आपण केली आणि आपल्यातलं मनुष्यत्व टिकवण्याचा प्रयत्न आटोकाटेने केला तर हे माझ्या मते नक्की शक्य आहे. आणि काही काही भारतीय तरुण उद्योजक
हे परदेशातल्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे आणून आपल्याकडच्या दुसऱ्या म्हणजे त्याज्य गोष्टीं बाजूला टाकून दुसऱ्या तऱ्हेचं संस्कार त्यांच्या कंपनीत रुजवायचा प्रयत्न करताना मी आज बघते, तो सुद्धा एक खूप खूप मोठा आशेचा किरण आहे. उदाहरणार्थ सॅटर्डे संडे वीकेंड सर्व जर्मनीमध्ये फोन बंद असतात. मग आता आपले बिझनेस लीडर्स, आपले सीईओज, आपले एमडीज विचारतात, मग आमच्या लोकांनी काय पाप केलंय, आम्ही पण नाही करणार सॅटर्डे संडे काम. हा जो रिस्पेक्ट तयार होतो आहे. पूर्वी आपण अतिथी देवो भवचा फार अतिरेक केला, वसाहतवादाच्या सगळ्या जोखडाचा अतिरेक केला. तो बाजूला पडून हळूहळू जग नक्की दुसऱ्या दिशेने बघायला लागेल असा विश्वास, आणि तोच तो कॉमन डिनॉमिनेटर की आपण सगळे शेवटी थिंकिंग सोल्स आहोत. आपल्याला भावना आहेत आणि आपल्यात आणि यंत्रात आणि आपल्यात आणि जनावरात हा फरक मोल ठेवलेला आहे आणि म्हणून आपण माणूस आहोत. सो आशावादी राहायला तर काहीच हरकत नाही. वा, वैशाली ताई, इतकं सुंदर सांगितलं तुम्ही. आणि सुरुवातीला आपण जे छोट्या गोष्टी म्हणालो की हा जो प्रवास आपण म्हणतो की चालीरीती, खाणं पिणं, तर ती संस्कृतीचा तो खराच मोठा जो स्पेक्ट्रम आहे, जे इंद्रधनुष्य आहे, ते आत्ताच्या अगदी छोट्याशा का गप्पांमध्ये होईना तुम्ही फार सुंदर पद्धतीने सांगितलंय आणि मजा आली ऐकताना फार. आणि मला आणखीन एक इथे आवर्जून सांगावंसं वाटतं की संस्कृती रंग काय किंवा कल्चर शॉक काय, ही दोन्ही पुस्तकं जी आहेत ना, तर ती पुस्तकं गंभीर होण्याचा एक पर्याय होता किंवा शक्यता खूप होती त्याच्यामध्ये. कारण त्याच्यामध्ये शास्त्रीय मीमांसा आहे, तुमचा या क्षेत्रातला अत्यंत दांडगा अनुभव आहे त्याच्यामध्ये चार्ट आहेत, आकडेवारी आहे. पण तुमची जी त्यातली रसाळ शैली आहे आणि भाषा, मला इथे अगदी आवर्जून सांगावंसं वाटतं की संस्कृती रंग आणि कल्चर शॉक याच्यामध्ये जी मराठी भाषा वापरली ती खूप चांगली भाषा तुम्ही लिहिलेली आहे. आणि या भाषेमुळे, या प्रसन्न शैलीमुळे आणि मध्ये मध्ये खूप उदाहरणं टाकल्यामुळे हे पुस्तक वाचनीय झालेलं आहे आणि वाचावंसं वाटतं आणि त्यातनं बरीच माहिती पण कळते. काही वेळेला काय होतं की पुस्तक रंजक करण्याच्या नादामध्ये आणि नुसते किस्से, नुसते प्रसंग, नुसते अनुभव हे जर सांगितले तर ते खूप वरवरचं, थोडंसं उथळ होण्याची शक्यता असते. तर मला या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं वाटतं तुमच्या की ना रटाळ शास्त्रीय ना रंजक उथळ, जे दोन्ही होऊ शकलं असतं, पण त्याच्यामधला एक सुंदर मध्यबिंदू काढून की तुम्हाला शास्त्रीय माहिती पण मिळते, तुम्हाला आकडेवारी पण कळते, पाळंमुळं पण त्याची खोदली जातात आणि त्याचबरोबर रंजक पद्धतीने ते पटकन वाचून होतं आणि वाचनाचा आनंद. म्हणजे मगाशी मी जो गोष्टीचा उल्लेख केला ना, तर गोष्ट माणूस का वाचतो, तर ती आवडते. माणसाचा स्वभाव येतो की गोष्ट जाणून घेणं, ती ऐकणं, त्यातनं मजा घेणं. आणि नुसता आशय नव्हे तर त्यातली भाषा, त्यातली शैली, त्यातला प्रसन्नपणा, आणि हे सगळं या पुस्तकामुळे वाचकांपर्यंत पोचलेलं आहे. आणि मला वाटतं ही खूप तुमचा तो बालेकिल्ला आहे या पुस्तकांचा. तर वाचक जरूर ही पुस्तकं वाचतील, कारण या गप्पा म्हणजे नुसती त्याची एक झलक होती. हे नेमकं संस्कृती रंग आणि कल्चर शॉक हे कळून घ्यायचं असेल तर ही पुस्तकं जरूर वाचायला पाहिजेत. मजा येईल पुस्तकं वाचताना. तर वैशाली ताई, आज खूप सुंदर गप्पा झाल्या. मनापासून धन्यवाद तुम्हाला. संध्याताई, तुम्हालाही खूप धन्यवाद. राजहंस प्रकाशन आणि त्यांच्या टीमला मनापासून धन्यवाद. आणि शेवटी माणसातला संवाद आणि ही गोष्टच आहे आपल्या सगळ्यांची. तर ती गोष्ट सगळ्यांनी मनापासून वाचावी आणि मराठी वाचावी, कारण मराठी भाषा ही इतकी सुंदर भाषा आहे, त्याच्यातनं आपण आपली नाळ तोडू नये. तर हे पुष्कळ वाचकांपर्यंत हा मेसेज पोहोचला तर त्याचा मलाही खूप मोठा आनंद आहे. तुमच्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार.